तू बाळ पोटात वागवतेस, पण तुझा नवरा ते डोक्यात वागवतोय. हां. त्यालाही तेवढा स्ट्रेस असतो, हां. की आपली बायको प्रेग्नंट आहे, मग आपण काय करायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याही डोक्यात असतात, हां. की काय होतं टीव्ही बॅकग्राऊंडला चालू असतो. हां, बाळ हां. पोटात आहे. साधारणतः 4थ्या-5व्या महिन्यात बाळाच्या कानाचा विकास झालाय. बाळाला हां. सगळं ऐकायला येतं. काय होतं तिथे सीरियल चालू असतात. सासू आहे किंवा ती नणंद आहे, ती प्रचंड तिला त्रास देत असते, ती रडते वगैरे, सगळा गोंधळ, आवाज, मोठा बॅकग्राऊंड आणि मग ते बाळाला तर काही दिसत नाही. हं. पण मग त्या आईला पण ते तिथलं ते तिचा तो अत्याचार बघून वाईट वाटत असतं. हां. असा सगळा सीन असतो आणि मग त्या बाळाला असं होतं, की माझी आई किती दुःखी ना, माझ्या आईला किती प्रॉब्लेम ना. हां. ॲक्चुअली काय असतं घरामध्ये सगळा, की तुला काय पाहिजे ना, तुला सीरियल बघायचं तर बघ, हां. काही प्रॉब्लेम नाही. पण तिच्यामध्ये जर तो अवेअरनेस नाहीये, जर तो डोळसपणा नाहीये आणि ती जर चुकीचं बघतीये, तर बाळाला असं वाटू शकतं ना नॅचरली, की करेक्ट आहे. आपल्या आईच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, हां. तेच व्यवस्थित नाहीये. करेक्ट. आणि त्याप्रमाणे त्याची जडणघडण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल माझी मुलगी 5 वर्षाची आहे. तर माझी धावपळ आहे समजा, हं. तर मी ती आल्यानंतर मी तिला सांगते ना, "पिलू आज जरा आईची गडबड आहे बरं का, तू शांत बस." आता माझं बाळ जे पोटात आहे, तर ती पोटावर हात ठेवून बाळाशी सांगू शकते, की "बाळा, आज माझा दिवस खूप धावपळीचा होता, खूप हेक्टिक होता. पण थँक तू मला खूप छान कोऑपरेट केलंस बरं का." तर ओह! हा गर्भसंवाद जो आहे, हा साधणं पण गरजेचं आहे. ओके. म्हणजे तिच्या रुटीनमध्ये जे आपण म्हणतो, की तो स्ट्रेस जो आहे, की आईला आज काय गडबड होती, हां. तो बाळापर्यंत पोहोचणार नाहीये. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, तुमच्यापैकी कुणी कपल जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल, तर त्यांनी हा पॉडकास्ट नक्कीच पाहिला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं बाळ पंतप्रधान झालेलं बघायचं असेल तर. किंवा तुम्हाला तुमचं बाळ सचिन तेंडुलकरसारखं क्रिकेट खेळताना पाहायचं असेल तर. किंवा तुम्हाला तुमच्या बाळाला राष्ट्रपती पुरस्कार भेटलेलं पाहायचं असेल तर. मी हे का बोलतोय? कारण आजचा आपला विषय आहे गर्भसंस्कार आणि मला वाटतं गर्भसंस्कार झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी नक्कीच होतात आणि याच विषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हर्षदा मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी हर्षदा वाबळ. मी आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची योग थेरपिस्ट आहे. योगा मास्टर आहे आणि मेडिकल योगाची मी डिप्लोमा होल्डर आहे. ओके. गर्भसंस्कार या क्षेत्रामध्येच गेली 6 वर्ष मी काम करते आहे आणि अनेक घरांचं गोकुळ झालेलं गर्भसंस्काराच्या मुळे मी बघती आहे. विषयाला आपण सुरुवात करूयात. तर मला हे विचारायचं आहे, की जसं आता मी इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं, की बाबा फेमस पर्सनॅलिटीज हं, हं. गर्भसंस्कार झाल्यानंतरनं होतायत. तर हे नक्की खरं आहे का? आणि हे एक्झॅक्टली काम कसं करतं? आता हे बघा, की अभिमन्यूची गोष्ट म्हणजे जिजाऊ आहेत, शिवाजी महाराज आहेत. हे उदाहरणं तर आपण हां. नेहमीच ऐकतो. भक्त प्रल्हादाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. हां, हां. हिरण्यकश्यपू आपल्याला माहिती आहे. हं. तर हिरण्यकश्यपू कोण होता? तर दैत्य होता, हो की हां, नाही? आणि त्याचे अत्याचार वगैरे ह्या गोष्टी आपण ऐकतो. हां, आता त्याची जी आई आहे, त्या आईचं नाव आहे कयाधू आणि हां, ही नारद मुनींच्या आश्रमामध्ये राहिलेली आहे प्रेग्नन्सीमध्ये. हां. आणि तिने प्रेग्नन्सीमध्ये जे काही केलेलं आहे, ते आपण बघतोय तिच्या पुत्राच्या रूपामध्ये, प्रल्हादाच्या रूपामध्ये. बरोबर. मग आपल्याला लक्षात येईल, की गर्भावस्थेमध्ये आईचे जे संस्कार आहेत, ते किती मॅटर करतात. समजा एखादी लेडी प्रेग्नंट आहे, तर तिच्यावर गर्भसंस्कार तुम्ही करता. तर हं, हं. एक्झॅक्टली ती प्रोसेस काय असते? कशी सुरुवात होते आणि काय-काय केलं जातं? लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही गर्भवती आहात, तर त्यावेळेला एक जीव तुमच्या आत शरीराच्या आतमध्ये अंकुरित होतो आहे. हां, तो तुम्ही जन्माला घालणार आहात. म्हणजे एक तुम्ही विश्व निर्माण करता आहात. बरोबर. मग त्याची जी जडणघडण आहे, ही जडणघडण आपल्याला डोळसपणे जर आपण केली, म्हणजे मी जेवणार तर आहेच आहे, पण हां, मी काय व्यवस्थित जेवलं पाहिजे. मी चालणार तर आहेच आहे, पण मी कसं चाललं पाहिजे. मी काय केलं पाहिजे. माझी जीवनशैली कशी पाहिजे. गर्भसंस्कार म्हणजे खूप जणांना असं वाटतं, की मग फक्त देवाचं वाचन किंवा मंत्र, चॅन्टिंग वगैरे फक्त हां. असंच असतं का? तर नाही. आहार, विहार, आचार, विचार ह्या ओके. गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय-काय केलं पाहिजे, ते कशाप्रकारे केलं पाहिजे, हे पण खूप इम्पोर्टंट आहे. ओके.
आणि त्याचबरोबर म्हणजे आपण ज्यावेळेला की मी जेव्हा सांगते की आपण आसनांचा अभ्यास करतो, हां, गर्भसंस्कार योग मी घेते. हां. तर त्यामध्ये योगासनांचा अभ्यास करतो. तर ते कुठल्या ट्रायमेस्टरमध्ये कुठले घ्यायचे आहेत, नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण काय करायचं आहे, वगैरे ओके. ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण त्याच्यामध्ये करतो. मग समजा गर्भसंस्कार करायचा आहे एखाद्या प्रेग्नंट हं. लेडीला, तर त्याची सुरुवात कधीपासून झाली पाहिजे? आपल्या 16 संस्कारांमध्ये ॲक्चुअली गर्भाधान संस्कार सांगितलेला आहे. ओके. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कन्सेप्शनच्या आधी हां. म्हणजे जे आपल्याकडे आहे ना, की शुद्ध बीजापोटी फळं फळे रसाळ रसाळ पान. गोमटी. तर त्याप्रमाणे आई आणि वडील या दोघांनाही मानसिक तयार करणं, शारीरिक त्यांची शुद्धी करणं हं. आणि मग ती गर्भधारणा करणं. ओके. हां. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या मनात विचार येतो, की मला आता बाळ हवं आहे, त्याच्यानंतर साधारणतः 3 महिन्यानंतर तुमची गर्भधारणा होणे. त्या 3 ओके. महिन्यामध्ये तुम्हा दोघांचं रुटीन आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, गर्भधान संस्कार ज्याला म्हटलं हं. जातं तो आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीमध्ये जो योगाभ्यास म्हणतो आपण, हां, आसनांचा अभ्यास वगैरे, हां. तो साधारण आम्ही 3ऱ्या महिन्यापासून घेतो. मग ही गर्भधारणेची जी प्रोसेस आहे ॲक्चुअली, तर त्या 3 महिन्यामध्ये त्या कपलला काय-काय करावं लागतं? की गर्भाधान संस्कार हा जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, हां, तर त्याच्यामध्ये त्याचं वर्णन खूप छान आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की स्पर्म्स आणि ओव्हास आहेत. तर हां, ह्या जर हेल्दी असतील, हां, ओके, आता सायंटिफिकली आपण जर म्हटलं, हां. तर काय होणार आहे, की हेल्दी बेबी जन्माला करेक्ट, येणार आहे. आता करेक्ट. आपण थोडं सायंटिफिकली बघूया. हां, पण मग आता जर असं असेल, की जो बाबा आहे, हा बाबाच समजा ओबेज असेल, हां. ओके. किंवा आई आहे, तर आईला आणि काही इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत. ओके. तर मग ते बेबीला येतील की नाही? मग करेक्ट. त्याच्यासाठी म्हणून आता समजा आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण जर म्हटलं, की नाही बाबांनी फिटनेस जॉइन केला. हां, तर तो समजा त्याचा जो BMI आहे तो कंट्रोलमध्ये आला हां. किंवा आईच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो, की तिचे जे काही इश्यूज आहेत समजा शारीरिक असतील किंवा मानसिक असतील, ते तिने ओव्हरकम केले आणि ते मेंटली पण व्यवस्थित पाहिजे आहेत. फिजिकली ओके. पण व्यवस्थित पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर कन्सीव्ह होणं जे आहे हे गरजेचं आहे. ओके, ओके. म्हणजे दोघंही मेंटली आणि फिजिकली फिट असायला हवेत. हो, बरोबर. आजकाल इमोशनल कोशंट म्हणतो. हां, हां. तर हा सुद्धा खूप महत्वाचा आहे हां, इथे. मग हं, सध्या जी लाईफस्टाईल आपली आहे, खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे बरोबर आहे. किंवा आता नवरा-बायको दोघंही जॉब करतायत. हां, हां. मग जी लेडी आहे, तिला रोज दिवसभराचं काम म्हणजे ऑफिसमध्ये आहे, परत घरातलं काम आहे. हं, तिचं स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाहीये. मग बरोबर. अशा कपलनी ज्यावेळेस त्यांना कन्सीव्ह करायचंय किंवा हं, हं. त्यांना प्लॅन करायचंय, मग त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की मी जॉब करणार आहे. मी आयुष्यभर जॉब करू शकते. हां, ठीक आहे. मी जर समजा वर्ष 6 महिन्याचा गॅप घेतला, ओके. तर त्याच्याने फार काही फरक पडणार नाहीये लाईफमध्ये. हां, जर हे तिने मनाने ठरवलं, तर तिचा जो फिजिकल स्ट्रेस आहे, त्याचबरोबर कामाचा जो स्ट्रेस आहे, तो कमी होऊ शकतो. हां, किंवा मी असं नाही म्हणत, की तू सगळं जॉब सोडून दे. तू वर्क फ्रॉम होम करू शकते. तू हां, पार्ट टाईम काम करू शकते. हे लक्षात घ्यायचंय, की आपण जेव्हा एका बाळाला जन्म देतो, आपण आपली पुढची पिढी घडवतो. हां. तेव्हा ती एक जबाबदारी पण आहे आपल्यावरती. बरोबर. कारण आपल्या देशाची आपण पुढची पिढी घडवतोय. हां, बरोबर आहे की नाही? करेक्ट. आणि मग त्याच्यासाठी इट इज नॉट अ टार्गेट, की का जसं ऑफिसमध्ये असतं, की हां, मंथली टार्गेट आहे आणि तेवढं मी कंप्लीट केलंय. हां, असं नाहीये ना ते. तर त्याच्यामुळे मग मला आता मी प्रेग्नंट आहे म्हणून मग मी हे पण करून घेते, ते पण करून घेते. मग मला 2 महिने रजा लागणार आहे म्हणून कामाचा स्ट्रेस घेतलाय. हां. तर हे उपयोगाचं नाहीये आणि हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आणि आजकालच्या मुली आहेत तशा म्हणजे डोळसपणे विचार करणाऱ्या सुद्धा मुली आहेत आजकाल. तिने म्हणजे विचारपूर्वक ह्या गोष्टी केल्यानंतर, की कामाचं आपल्या वर्किंग अवर्स आपण कसे ठेवायचे हां, किंवा कंपनीच्या किंवा ऑफिसच्या जवळ आपण घर ठेवायचं का? हां, किंवा आपल्या घरामध्ये मदतीला कोणी आपण ठेवू शकतो का? किंवा सासूबाई आहेत किंवा आई आहे ह्यांच्या घराच्या जवळ आपलं घर असेल का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या प्रकाराने जर केलं तर हं. नक्कीच मला असं वाटतं, की जो तुम्ही म्हणताय तो जो ताण आहे, तर तो ताण कमी व्हायला मदत होईल. समजा आता एखादी लेडी प्रेग्नंट आता राहिली आहे आणि घरात किती जरी म्हटलं हं, तरी हं. मूड स्विंग झाले की हं, वाद-विवाद ह्या गोष्टी होत राहतात. मग
ह्या गोष्टींचा त्या बाळावर इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे, तर हं. त्यासाठी त्या मातेने काय काळजी घेतली पाहिजे? मी समजा चालली आहे आणि मला तिथे कुठेतरी साप दिसला. हां, ओके. तो साप दिसल्यानंतर काय होतं, मला पटकन घाम येतो. भीती मी वाटते. घाबरते आणि आता मी काय करू? हो की नाही? मग करेक्ट. मी आता मागे पळू का पुढे जाऊ की काय करू? हां, ही ॲक्शन घेतली जाते. मग तुम्ही लक्षात घ्या, की जसं तुम्ही म्हणालात, की एखादी गोष्ट बघितल्यानंतर सुद्धा माझ्या शरीरामध्ये हे बदल होतात. बदल होत आहेत. बरोबर. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेला माझ्या नवऱ्याबरोबर वादावादी होते हां, किंवा की लाईफस्टाईलचा परिणाम असेल, की माझा स्ट्रेस आहे आणि मग मी बर्स्ट होते त्याच्यावरती. हां, हां, त्याचा परिणाम बाळावरती होणारच आहे की नाही? हां, तिला पाल दिसली किंवा झुरळ दिसलं तरी ती पटकन ओरडते. हां. ओरडल्यानंतर म्हणजे शिवरिंग होतं, करेक्ट, थरथर करेक्ट, काप करेक्ट. ते दिसणं आहे. हां, इथं तर तुम्ही बोलता, हे होता, मग तो हां. परिणाम का नाही होणार? होणारच ना. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. कारण हे सगळे इमोशन्स जे आहेत, हे तुम्ही बाळापर्यंत पास करता. मग समजा अशा प्रकारचे संस्कार जर त्या मुलावर झाले, तर ते बाळ भित्र जन्माला येईल असं आहे का? असं नाही म्हणता येणार, की म्हणजे एकदाच केल्यानंतर. हां, आता जसं दिवसाचे 24 तास आहेत, त्या हां, दिवसाच्या 24 तासामध्ये मी खूप काही पॉझिटिव्ह करत असते. हां, बरोबर आहे की नाही? आता हां, हे कधी होतं, माझ्या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्याच्या काळामध्ये एखादा इन्सिडन्स होतो, हां. दोनदा होतं. बरोबर आहे ना? तर त्याच्यामुळे असं नाही म्हणता येत, की बाळ भित्रच जन्माला येईल. पण ओके. ज्यावेळेला ती दचकते, ती ओरडते, त्यावेळेला ते जे काही बाळापर्यंत पास होतं, तर त्याच्यामुळे त्यालाही लक्षात येतं, की आई कुठेतरी अनस्टेबल आहे. आईला काहीतरी होतंय. म्हणजे हे वारंवार जर होत गेलं, तर होण्याची तर शक्यता आहे. हां, वारंवार होत गेलं. मग ह्याच्यामध्ये कसं आहे, जसं आता भीती आहे, तसंच राग आहे, चिड आहे, कोणाचा तुम्ही द्वेष करत असाल, हेट्रेट आहे. हां, हे वेगवेगळे इमोशन्स जे आहेत, हे जर तुम्ही कॅरी करत असाल कंटिन्युअसली 24/7 आपण हां, ज्याला म्हणतो, तर ते पास होतात. आणि ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही जर कामामध्ये असाल आणि कामाचा आपण म्हणतो, की स्ट्रेस जो आहे, हां, तर तो ऑफिस अवर्स नंतर पण तुम्ही जर कॅरी करत असाल, की मी घरी आली आहे, पण डोक्याने मी अजून ऑफिसमध्येच आहे, हां. तर तो नक्कीच पास आउट होणार. मग समजा आपल्याला आपलं बाळ समजा एखादी पर्सनॅलिटीनुसार ठरवायचंय, की हं, मला माझ्या बाळाला सायंटिस्ट बनवायचंय, हं, असं त्या कपलने जर ठरवलं असेल, तर ते गर्भधारणा केल्यापासून हं. ते बाळ जन्माला येईपर्यंत ह्या प्रोसेसमध्ये ते होऊ शकतं? आता हे लक्षात घ्या, की येणारा जीव जो आहे, हा याची डेस्टिनी तुम्ही, मी नाही ठरवू शकत. ओके. ती ठरवून आलेला आहे. हां. पण नक्कीच त्या क्वालिटीज ज्या आहेत, त्या मी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकते. कारण ओके. इंटेलिजन्स जे आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. हां. म्हणजे जसं आपण म्हणतो, की आय-क्यू असतो, क्रिएटिव्हिटी कोशंट असतो, इमोशनल कोशंट असतो. तर इंटेलिजन्समध्ये सुद्धा म्युझिकल इंटेलिजन्स आहे, स्पोर्ट्सचा आहे, स्पेसचा इंटेलिजन्स आहे, ओके. आर्टिस्टिक इंटेलिजन्स हे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आपल्या मेंदूचा म्हणजे डावा भाग, उजवा भाग हं. ह्याच्यामध्ये ते विभागले गेलेले आहेत. ओके. आणि त्या पद्धतीने आम्ही जे गर्भसंस्कार वर्ग घेतो, तर हं. त्याच्यामध्ये त्या प्रकारेच आपण ॲक्टिव्हिटीज घेतो, की जेणेकरून हे फील्ड्स बाळाला इंट्रोड्यूस झाले पाहिजेत. ओके. ओके. मग आता त्याच्यामध्ये जर त्याला गती असेल, तर तो त्या क्षेत्रामध्ये नक्कीच पुढे जाईल. ओके. तुम्हाला त्याला ते इंट्रोड्यूसच नाही केलं, तर ते होण्याची शक्यता नाहीये. हो की नाही? हां. ओके. पण मी ते इंट्रोड्यूस केलं आणि मग ते झालंच पाहिजे, असं नाहीये. असं नाही. पण तुम्ही जे थेरपीज घेताय जे इंट्रोडक्शनचं, ते एक्झॅक्टली काय असतात? त्याच्यामध्ये काय असतं? ॲक्चुअली आपण जो क्लास घेतो, तर त्या क्लासमध्ये कसं असतं, की आपण मंत्रशास्त्र आहे हां. त्याचा वापर करतो. स्तोत्र, श्लोक त्यांना म्हणायला देतो. ओके. जेणेकरून त्याचाही गर्भावरती चांगला परिणाम होतो. हं. त्याच्यानंतर काही जॉइंट किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आपण करतो. त्याच्यानंतर आसनांचा अभ्यास करतो. सबकॉन्शियस माइंडवरती त्यांच्या प्रोग्रामिंगसाठी आपण त्यांना योगनिद्रा देतो. ओके. त्यानंतर शवासनासारख्या किंवा डीप ब्रीथिंगसारख्या रिलॅक्सेशन टेक्निक्स त्यांना देतो. ॲक्युप्रेशरचे काही पॉइंट्स आहेत, तर ते सांगतो. ॲक्युप्रेशर थेरपी जी ओके. आहे ती, कलर थेरपी जी आहे त्याचा आपण वापर करतो. आपण नॅचरोपॅथी म्हणतो, तर हं. नॅचरोपॅथीचा पण आपण तिथे वापर करतो, की त्यांना औषधं नाही द्यायचेत म्हणून मग अल्टरनेटिव्ह मेडिसिन्समध्ये. तर ह्या हां. सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हटलं तसं म्युझिक थेरपी आहे. तर हां. म्युझिक थेरपीमध्ये म्हणजे माझी मैत्रीण आहे. तिची मुलगी सिद्धी कापशीकर. तर तिने तिचं ह्याच्यात गिनीज
बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता रेकॉर्ड झालेला आहे. ओके. आणि ती म्युझिकमध्ये काम करते. लंडनला असते ती. कारण कसं आहे, की प्रेग्नन्सीमध्ये काही जणींना एक ठराविक प्रकारचे राग किंवा म्युझिक ऐकून देखील त्यांचा स्ट्रेस आपण कमी करतो. ओह! तर ओके. ती पण एक थेरपी आहे. अशा वेगवेगळ्या थेरपीज ज्या आहेत, तर त्याचा गरजेनुसार वापर. हं. हे लक्षात घ्या, की गरजेनुसार किंवा युक्तीने वापर करणं हे खूप महत्वाचं आहे. ओके. मग हा क्लास तुमचा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे? नाही, माझे क्लासेस हे ऑनलाईनच आहेत. आता ओके. त्याच्यामागचं पण मी कारण तुम्हाला सांगते. एक तर लाईव्ह क्लास आहे. हां. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे ॲप नाहीये किंवा रेकॉर्डेड ओके. सेशन्स नसतात. मी लाईव्ह घेते. मी त्यांच्याशी बोलते. इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांना जे काही असेल, तर त्या शेअर करतात. ओह! आज मी खूप हसले, आज मी खूप रडले, आज मी दवाखान्यात गेले होते. हे सांगणं, शेअर करणं ही सुद्धा त्यांना एक थेरपी असते. हां. मी जर ऑफलाईन क्लास घ्यायला गेली ना, तर आता कसं असतं, की प्रेग्नंट लेडीज आहेत. हां. तर त्यांना काही जणींचे IVF असतात, काहींना बेड रेस्ट आहे, हां. लोअर प्लासेंटा आहे. मग त्या कंडिशनमध्ये त्या ट्रॅव्हल नाही करू शकत ना, क्लासमध्ये हां. नाही बरोबर. येऊ शकत. मग बरोबर. त्या त्यांच्या जागेवरनं क्लास अटेंड करतात. इव्हन आता जर तुम्ही ट्रॅफिकची वगैरे सिच्युएशन हो. जर विचार केला, तर म्हणजे आपण म्हणतो, की ऑन साइट क्लासेस किंवा स्टुडिओला येऊन करणं हे खरंच असं अवघड नाही, होऊन नाही. जातं. पॉसिबल नाही. बरोबर. आणि परत तुम्ही वर्ल्ड वाईड कुठूनही जॉइन करू शकता. हां. हेही ऑनलाईनचा तो महत्वाचं आहे फायदा आहे. ऑनलाईन क्लासमध्ये. मॅडम समजा एखादी प्रेग्नंट लेडी आहे, ती समजा आजारी पडली, सर्दी झाला, खोकला झाला किंवा तिला ताप आला. मग अशा वेळेस तिने काय करायला पाहिजे? ॲक्चुअली कसं आहे, की आता समजा तिच्या शरीरातली उष्णताच वाढली आहे. तर त्यावेळेला आपण तिला सांगतो, की तू मातीपट्टीचा लेप लाव हातावरती, तळपायाला. हं. म्हणजे त्याने तुझ्या शरीरातली जी उष्णता आहे ती कमी होईल. आता सर्दी झाली आहे तुम्ही म्हणालात, तर हं. सर्दीमध्ये आपण तिला सांगतो, की तू कोबीची वाफ घे. ओके. म्हणजे पाण्याची वाफ घेण्याऐवजी त्याच्यामध्ये कोबी टाकून वाफ घे, की हां. जेणेकरून तुझी सर्दी कमी होईल. अशा प्रकारे आपण नॅचरोपॅथीचा वापर करून म्हणजे तिची रिकव्हरी कशी होईल ते बघतो. की आता खूप सारे ॲप्स आलेत, ज्याच्यामध्ये गर्भसंस्काराचं 2,000चं पॅकेज घ्या आणि 6 महिने तुम्ही ते यूज करू शकता. मग ते तुम्ही यूज करत नाही, तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेता. का बरं असं? गर्भसंस्कारचं तुम्ही म्हणताय पॅकेज, तर ते त्याच्याने अवेअरनेस येतो. पण हां. ते इट इज नॉट पर्सनलाइज्ड. कारण का, की क्लासमध्ये जो असतो तो पर्सनल टच असतो. हां. जसं आता आपण आयुर्वेदानुसार पण बघितलं. आयुर्वेदानुसार कसं असतं, की एखाद्याची प्रवृत्ती आहे, एखाद्याची पित्त आहे, एखाद्याची कफ आहे. हां. त्याच्यानुसार तिला प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास होतात किंवा ओह! त्याच्यानुसार तिच्या शरीरामध्ये बदल होतात. सीझन वाईज बदल होतात हां. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आम्ही लाईव्ह क्लासमध्ये इंटरॅक्टिव्हली घेतो ना. ह्याच्यामध्ये पर्सनल टच असणं हे पण गरजेचं आहे, की माझ्याकडे आता 2 केसेस म्हणजे अशा दोघी गर्भवती आहेत आलेल्या होत्या, ओके. की ज्यांच्या पहिल्या बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. काही वेळेला असं होतं, की बाळं जी आहेत ना, तर ती हायपर ॲक्टिव्ह असतात. हां. मग हायपर ॲक्टिव्ह जेव्हा पहिलं बाळ असतं ना, तर त्यावेळेला म्हणजे आमच्याही लक्षात येतं, की "अगं तू प्रेग्नन्सीमध्ये हे केलं होतं का? ते केलं होतंस का? हां. किंवा असं होतं का?" आपण ज्यावेळेला खूप म्हणजे टीव्ही बघतो, हां. खूप काहीतरी व्हायलंट बघतो किंवा शांतता नाहीये, हो हां. की नाही? आणि त्याचा परिणाम हा ते इमोशन्स जे आहेत, ती जे काही करतीये ते बाळापर्यंत पोहोचतात. तिचं मनच हां. स्थिर नाहीये, तर बाळ कसं स्थिर होणार, हो की नाही? ॲक्चुअली तुम्ही बोलताय हां. त्या जोडूनच एक प्रश्न आहे, की सध्या टीव्ही आणि मोबाईल हं. याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. बरोबर आहे. मोबाईल तर जास्तच वाढले. मग ती जी लेडी आहे, जी प्रेग्नंट आहे, ती सतत मोबाईलवर जर असेल, तर त्या बाळावर काय परिणाम होतो? ती लेडी जेव्हा मोबाईलवरती असते ना, तर काय होतं माहिती आहे का, की ती प्रत्येक गोष्ट ना, ह्याची Facebook पेज बघ, पोस्ट बघ, त्याची हां. Instagramची पोस्ट बघ, मग मी तसं करू का? मग मी प्रेग्नन्सीमध्ये रील करू का? की हिनं प्रीनेटल शूट केलं होतं. हं. मग ते प्रेग्नन्सीचं शूट तिथं तिचं गाऊन घालून झालं होतं. मग मला पण तसं पाहिजे. म्हणजे त्या स्वतःचं लाईफ जे आहे ना, ते दुसऱ्याचं बघून जास्त मिझरेबल करतात. हां. हे लक्षात घ्या. की डे टू डे म्हणजे तिला माझा जो आत्ताचा क्षण आहे, तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे प्रेझेन्स जो आहे तो महत्त्वाचा आहे माझा, हो की नाही? हां. तर ते होतच नाही. जेव्हा मी मोबाईल हातात घेते, तर त्यावेळेला मी जे Google करते, एकदा मी Google केलं, की तेच परत, 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 परत येतं ना. हां. करेक्ट. आणि ज्या गोष्टी मला मिळाल्यात, की मला खूप छान नवरा मिळालेला आहे. आजकाल प्रेग्नन्सी ही सुद्धा म्हणजे मला नॅचरली कन्सीव्ह झालंय.
हं. तर आजकाल तो रेट सुद्धा खूप कमी झालेला आहे हां. आणि त्याचा आनंद पाहिजे आहे. त्याच्याऐवजी मग मला जे मिळालं नाही त्याची लिस्ट काढून त्याचं दुःख जे आहे, तर ते जास्त होतं किंवा तुम्ही जे म्हणालात, की टीव्हीचं. तर टीव्हीच्या बाबतीत मी नेहमी एक सांगते उदाहरण, की काय होतं टीव्ही बॅकग्राऊंडला चालू असतो हां, बाळ हां. पोटात आहे. साधारणतः 4थ्या-5व्या महिन्यात बाळाच्या कानाचा विकास झालाय. बाळाला हां. सगळं ऐकायला येतं. आता काय होतं तिथे सीरियल चालू असतात. मग ती सासू आहे किंवा ती नणंद आहे, ती प्रचंड तिला त्रास देत असते, ती रडते वगैरे, सगळा गोंधळ, आवाज, मोठा बॅकग्राऊंड आणि मग ते बाळाला तर काही दिसत नाही. हं. पण मग ते आईला पण ते तिथलं ते तिचा तो अत्याचार बघून वाईट वाटत असतं. हां. आ असा सगळा सीन असतो आणि मग त्या बाळाला असं होतं, की माझी आई किती दुःखी ना, माझ्या आईला किती प्रॉब्लेम ना. हां. ॲक्चुअली काय असतं घरामध्ये सगळा, की तुला काय पाहिजे ना, तुला सीरियल बघायच्या तर बघ, हां. काही प्रॉब्लेम नाही. पण तिच्यामध्ये जर तो अवेअरनेस नाहीये, जर तो डोळसपणा नाहीये आणि ती जर चुकीचं बघतीये, तर बाळाला असं वाटू शकतं ना नॅचरली, की करेक्ट आहे. आपल्या आईच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, हां. तेच व्यवस्थित नाहीये करेक्ट. आणि त्याप्रमाणे त्याची जडणघडण होऊ शकते. तर ओके. त्यामुळे हा म्हणजे टीव्ही तर म्हणजे नाहीच पाहिजे खरं सांगते. मोबाईल हा सुद्धा गरजेनुसार पाहिजे. जे आता गुन्हेगार होत आहेत. मग हं. ते गुन्हेगार झालेत, तर मग गर्भसंस्काराचा काही परिणाम त्याच्यावरती आहे, असं काय आहे का? हे बघा गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये आता मी एक सांगेल, की प्रत्येक जीव जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की डेस्टिनी आपण कोणाची हां. ठरवू शकत नाही. तसंच आहे. प्रत्येक जो आत्मा आहे त्या आत्म्यावरती पूर्वजन्मीचे त्याचे संस्कार असतात आणि तो ते घेऊनच आलेला असतो. हां. आपल्या कर्माने आपल्या कर्माने आपण ते संस्कार जे आहे म्हणजे प्रारब्ध कर्म आहे तुमचं, संचित कर्म आहे, क्रियामान कर्म आहे. हां. तर त्या कर्माने तुम्ही ते ते जे आहे तर ते कमी जास्त संस्कार जे आहेत ते करू शकता. आता हे ओके. तुम्ही काय करायचं आहे, हे महत्वाचं आहे की नाही? ओके, ओके. म्हणजे त्याचा आणि गर्भसंस्काराचा संबंध नाही. नाही गर्भसंस्कारचा असा त्याचा आणि गर्भसंस्कारचा डायरेक्टली काही संबंध नाही. एखादी गर्भवती स्त्री आहे, ती जे जेवण करते, म्हणजे तिचा हं. आहार घेते किंवा तिची जीवनशैली आहे, त्याचा बाळावर कसा परिणाम होतो? तर आपल्याकडे तर एक म्हणतात, की तू 2 जीवांची आहे. हां. तू भरपूर खायला पाहिजेस. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यामुळे आहाराचं तर तिथे खूपच म्हणजे विशेषतः भारतामध्ये किंवा आपण महाराष्ट्रामध्ये म्हणूया ना, की तिला डोहाळे लागतात. मग वेगवेगळ्या गोष्टी हां. म्हणजे आपण अगदी फिल्ममध्ये पण हे बघतो, की वेगवेगळ्या गोष्टी खायला देणं किंवा काय. हां. म्हणजे आता जसं आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे, तर त्याच्यामध्ये आपण घेतलात, की भाजी-पोळी, भात-वरण हां. हे साधं आहे, तूप-लिंबू. ठीक आहे. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय-काय मिळणार आहे आपल्याला? हं. की जसं आता पोळी आहे किंवा भात आहे, तर कार्ब्स मिळणार आहेत. डाळीतनं मला प्रोटीन मिळणार आहे. लिंबातनं व्हिटॅमिन्स मिळणार आहेत. हां. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गरजेच्या आहेत. परत सॅलड आहे, तर ते रफेज आहे. माझं कॉन्स्टिपेशन होऊ नये, मला मोशन्स व्यवस्थित व्हायला हां. पाहिजेत, म्हणून मी सॅलड खाल्लं पाहिजे. म्हणजे तिचं ते ताट जे आहे, ते तसंच पाहिजे. नेहमीचं तिचं जे मील ओके. आहे, तर त्याच्यामध्ये तिने हे पाहिलंच पाहिजे, की माझ्या ताटामध्ये प्रोटीन्स आहेत का? व्हिटॅमिन्स आहेत का? कार्ब्स आहेत का? फॅट्स आहेत का? म्हणजे मला ओके. भात-वरण खायचंय, तर मी ते त्याच्यामध्ये मी फक्त भात-वरण खाणार आहे ना, तर मी त्याच्यावरती लिंबू पिळूनच खाल्लं पाहिजे. तूप घालूनच खाल्लं पाहिजे. ओके. पोळी आहे ना, तर पोळीला तूप लावूनच मी ते खाल्लं पाहिजे. हे लक्षात घ्यायचंय. भाजी जी आहे, की आपण म्हणतो, की रसरशीत जेवावं. हां. तर त्याच्यामुळे रश्श्याची भाजी घेतली. ती पण वाटीभर भाजी घेतली, वाटीभर डाळ घेतली. म्हणजे भात-वरण न खाता वरण-भात खावं, की वाटीभर हां. डाळ असेल, तर त्याच्यामध्ये 2 चमचा तिने भात टाकलं, तूप, लिंबू टाकलं आणि मग ते खाल्लं. तर तसं ओके. अन्न जे आहे, तर ते तिने घ्यावं. आणि ज्याला आपण म्हणतो, की आपलं भारतीय आहार जो आहे, हं. तर तो खूप महत्त्वाचा आहे. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, की मी ज्या भागामध्ये आहे, मी हं. ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे, तिथे आत्ता जे अवेलेबल आहे नॅचरली, ते हां. खाणं खूप गरजेचं आहे. हां. कारण निसर्गाने अशी निर्मिती केलेली असते, की तुला त्या सीझनला जे पाहिजे आहे, तेच निसर्ग निर्माण करतो. म्हणून हां. उन्हाळ्यामध्ये टरबूज येतं, की नाही? आपल्याला पाणी करेक्ट. खूप जास्त प्यावंसं वाटतं म्हणून. करेक्ट. तर हे लक्षात घ्यायचं की सीझनल फ्रुट्स खायचे आहेत त्यावेळेला ओके. किंवा सीझनल ज्या भाज्या आहेत, तर त्या त्यावेळेला खायच्या आहेत. त्याचं कारणच आहे, की निसर्गानेच त्या पद्धतीची ती निर्मिती केली.
एखादी गर्भवती स्त्री आहे, तिच्या रोजच्या रुटीनच्या अन्नामध्ये कुठलं अन्न नसलं पाहिजे? की जे पॅकेटमध्ये येतं ते काहीच खाऊ नये खरं सांगितलं. ओके. मग त्याच्यामध्ये तुमचं पॅक्ड आलं की प्रोसेस्ड आलं आणि हां. ते प्रोसेस्ड जे आहे ते आलं की ते केमिकल्स आले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते खाऊच नये अजिबात. ओके. मग ती म्हणेल की ठीक आहे ना, मग पाणीपुरी आहे. हां. ती पॅकेटमध्ये येत नाही. चायनीज मी खाते. हां. ते पॅकेटमध्ये येत नाही. असं होऊ होऊ शकतं. शकतं. तर तो गैरसमज नसावा. काय आहे की ते आपलं अन्न आहे का? नाही. नाहीये. पाणीपुरी एखाद्या वेळेला खायला हरकत नाही, की महिन्यातनं एखाद वेळेला तू खाल्लीस हां. हरकत नाही. पण तो आहार नाहीये ना. त्याच्यावरती तुझं बाळ वाढणार आहे का? त्याची हां. डेव्हलपमेंट महत्वाची आहे ना. ते तुझं बरोबर. क्रेव्हिंग आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि तिथं तिने थांबलं पाहिजे. म्हणजे पिझ्झा आहे, बर्गर आहे, हे मी नाहीच खाल्लं पाहिजे. कारण त्याने माझ्या बाळाचं पोषण होणार आहे का? नाही होणार नाही आहे. होणार. ती जी गर्भवती स्त्री आहे, तिचं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं रुटीन कसं असायला हवं? फार आयडियलिस्टिक आपण त्यांच्याकडून पण अपेक्षा करू नये, हं. की कारण त्यांच्या पुढे पण मुलींच्या पुढे पण अनेक व्यवधानं आहेत. त्यांना घर पण बघायचं आहे, त्यांना ऑफिस पण बघायचं आहे. हाताशी त्यांच्या कोणी असेल नसेल. हं. पण त्यातल्या त्यात त्यांनी आता त्या प्रेग्नंट आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर ते आपण बघूया. हां. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जसं आता आपल्या क्लासमध्ये सकाळी आपलं पहिलं सेशन जे असतं, तर ते आपण फक्त आणि फक्त उपासनेचं घेतो, की मी माझं देवाचं जे वाचन आहे, हं. तर ते मला करायला पाहिजे. म्हणून मग ते ते अर्धा तास जो आहे, तर हां. त्याच्यामध्ये मी काय स्तोत्र म्हणायचे आहेत, काय श्लोक म्हणायचे आहेत. ओके. ओके. तर ते जे आहे तर ते गरजेचंच आहे. तो हं. संस्कार गरजेचाच आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तिला चालणं जे आहे तर ते गरजेचं आहे. अर्धा तास ओके. तिने चालायचं. पण मग हे चालताना कसं चालणं आहे, हे पण आम्ही त्यांना सांगतो. ओके. काय होतं मग नाहीतर ती चालायला जाते. पण मग चालायला जाते म्हणजे ती घरात असेल तर आज बाई येणार आहे का? मग हे आणायचंय, मग ते हां. आणायचंय, मग येताना दूध घेऊन येऊ. 100 गोष्टी तिच्या डोक्यामध्ये त्या कॅल्क्युलेशन्स चालू. बरोबर. तर तसं न करता तिने वॉकिंग करायचं म्हणजे काय करायचंय, कसं करायचंय, ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण योगाभ्यास तिने केला पाहिजे, की माफक तिचा जे आहे ते स्ट्रेचिंग ह्या गोष्टी आहेत. हां. त्याच्यानंतर तिने गर्भसंवाद साधणं हे खूप गरजेचं आहे. बाळाशी ओके. बोलणं गरजेचं आहे. जसं मगाशी तुम्ही म्हणालात, की बाळापर्यंत स्ट्रेस पोहोचतो. हां. आता आज माझं फॉर एक्झाम्पल माझी मुलगी 5 वर्षाची आहे. तर माझी धावपळ आहे समजा, हं. तर ती आल्यानंतर मी तिला सांगते ना, "पिलू आज जरा आईची गडबड आहे बरं का, तू शांत बस." हां. माझी मुलगी जर 20 वर्षाची आहे, तर तिला आईची गडबड दिसते. ती म्हणते, "आई पाणी घे गं, आज तुझी खूप गडबड हां. झाली." बरोबर आहे की नाही? करेक्ट. आता माझं बाळ जे पोटात आहे, तर त्याला मी सांगू शकते की नाही, "बाळा हां. आज माझी दिवसभर खूप गडबड आहे. माझे आज खूप कामांचा लोड आहे." किंवा दुसरी गोष्ट म्हणजे समजा अगदी तिला दिवसभर नाही झालं, पण हेक्टिक शेड्यूल होतं. हां. तर ती पोटावर हात ठेवून बाळाशी सांगू शकते, की "बाळा, आज माझा दिवस खूप धावपळीचा होता, खूप हेक्टिक होता. पण थँक यू, तू मला खूप छान कोऑपरेट केलंस बरं का." तर ओह! हा गर्भसंवाद जो आहे, हा साधणं पण गरजेचं आहे. ओके. म्हणजे तिच्या रुटीनमध्ये जे आपण म्हणतो, की तो स्ट्रेस जो आहे, की आईला आज काय गडबड होती, हां. तो बाळापर्यंत पोहोचणार नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही मला करायचं आहे, तर हां. ते तिला माहिती आहे. तर त्याचं प्लॅनिंग करणं. ज्या ओके. गोष्टी, की आता नवरा आहे हाताशी, तर घरातल्या गोष्टी आहेत. तर प्लॅनिंग करून, की ह्या 4 गोष्टी तू करशील का? हां. मावशी आपल्याकडे कामाला लावल्यात, तर त्यांच्याकडून आपण 2 गोष्टी करून घेऊ शकतो का? हां. हे करणं खूप गरजेचं आहे. ना की त्याला म्हणजे त्याच्याकडून अपेक्षा आहेत, पण त्याला जर त्या समजल्याच नाहीत, तर तो कसं करणार हां. तुला मदत? बरोबर आहे की नाही? करेक्ट. तर ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच आहाराचं, की तिनं दिवसाची 2 फळं खाल्ली पाहिजेत. हां. जसं आपण मगाशी म्हटलो तसं तिचा चौरस आहार पाहिजे. हां. मधल्या वेळेला समजा तिला असं होत असेल, की मला भूक लागते, तर त्यावेळेला राजगिऱ्याचा लाडू खावा. पित्त ओके. होत असेल, तर त्यावेळेला तिने साळीच्या लाह्या खाव्यात. ओह! तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या म्हणजे मधल्या वेळेला तिनं काय खावं हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तिने प्रेग्नन्सीमध्ये पंचामृत घेणं सुद्धा खूप फायद्याचं आहे. ओके. तर ते घ्यावं. आचरण करताना म्हणजे वागताना जसं की आपण आजूबाजूला 4 जणांशी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मला राग येतोय किंवा माझी हं. चिडचिड होतीये, तर हे समोरच्याला समजणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं, हां, हो की हां, नाही? हां. बरोबर. म्हणजे समोरच्याला टेक इट ग्रँटेड
नाही धरून वागणं जे आहे, हां. तर हे खूप गरजेचं असतं. कारण ओके. कसं होतं आजकाल मुलींचं मी एक बघितलेलं आहे, की मुली आहेत निश्चितच गुणी आहेत, कर्तबगार आहेत, कामं करतात त्या ऑफिसमध्ये. पण म्हणजे मी प्रेग्नंट आहे, तू बाळ पोटात वागवतीयेस, पण तुझा नवरा ते डोक्यात वागवतोय. हां, त्यालाही तेवढाच म्हणजे स्ट्रेस असतो, हां, की आपली बायको प्रेग्नंट आहे, मग आपण काय करायला पाहिजे? आता बाळ येईल तर आपल्याला झेपणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याही डोक्यात असतात. हां, म्हणजे अननेसेसरी जे आपण म्हणतो ना, की खटके विनाकारण उडतात, तर हां. ते पण कमी होतील. त्याच्यानंतर झोप, की मला विश्रांती घ्यायची आहे. तर त्यावेळेला मी योगनिद्रा घेतली, तर मला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती तिथे मिळेल. माझ्या ओके, सबकॉन्शियस माइंडला मी तिथे प्रोग्रामिंग करून घेईल. तर ते आपण तिथे करून घेतो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर मला वाटतं प्रेग्नन्सीमध्ये ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि एकंदरच मी असं सांगेल, की तुमची जी लाईफस्टाईल आहे, तर ह्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस आहेत, हां. तर हे ह्या पिरियडमध्ये जे आहेत, हे गरजेचे आहे. मग त्या लेडीने साधारण किती तास झोप घेतली पाहिजे? आयडियली असं आहे, की 8 तासाची झोप जी आहे, ती घेतलीच पाहिजे ओके, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दुपारी 4 तास झोपतीये वगैरे, तर असं अजिबात अपेक्षित नाहीये. ओके. दुपारी तिने साधारणतः 30-40 मिनिटाचा नॅप घेतला, त्यावेळेला योगनिद्रा ऐकली, हरकत नाहीये. आता समजा, की एखादीला मग तुम्ही म्हणाल, की बेड रेस्टच सांगितली आहे, मग ते हां, चुकीचं आहे का ती झोपून राहते. तर ती सिच्युएशन तशी आहे हे लक्षात हां. घ्या आणि मग त्यावेळेला त्यावेळेचा उपयोग ती म्हणजे पुस्तकं वाचण्यासाठी करू शकते. जसं मी म्हटलं तसं, की ती छान-छान गाणी ऐकू शकते, गाणं शिकू हां. शकते, छान-छान म्हणजे पेंटिंग करू शकते. तुम्ही आता योग निद्रा म्हणलं, तर एक्झॅक्टली काय आहे ते आणि कसं करतात? योगनिद्रा हा एक सबकॉन्शियस माइंड जे आहे आपलं, हां. तर त्याच्यावरती प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे ओके, योगनिद्रेमध्ये असं आहे, जसं आता प्रेग्नन्सीची योगनिद्रा वेगळी असते. तुमचं ब्लड प्रेशरचा त्रास आहे तुम्हाला, तर त्याची योगनिद्रा वेगळी असते. तुम्हाला ओके. हार्टचं प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठीची वेगळी आहे किंवा कॅन्सर पेशंट आहेत, तर त्याच्यासाठीची योगनिद्रा वेगळी आहे. बरं. मग ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की तुमचं शरीर जे आहे, हं. तर ते म्हणजे ज्याला एक गाईडेड मेडिटेशनचाच एक प्रकार, की तुम्ही झोपलेल्या अवस्थेमध्ये आहात. हां. तुमचं शरीर पूर्ण शिथिल आहे. ओके. पण तुमचं मन जे आहे ते जागृत अवस्थेमध्ये असतं. हां. आणि मग त्याला आपण सूचना देतो. त्या स्वयंसूचना तुम्हीही देता आणि त्या ओके, रिपीटेडली दिल्या जातात. ओके. आणि मग ते प्रोग्रामिंग होतं. मग जे आपण म्हणतो, की मी असं मनात घट्ट धरून बसली आहे कुठली गोष्ट, कुठली हां. तरी भीती आहे किंवा काय, तर ती निघून जायला त्याच्यामुळे मदत होते. मनावरती, ओके. मनाच्या लेव्हलवरती तिथे काम केलं जातं. तो सेल्फ स्वतःनीच करायचा आहे, की दुसरं कोणी गाईड करतंय? योगनिद्राचं मग नाही, हे गाईडेड मेडिटेशन असतं. म्हणजे हे रेकॉर्डेड सेशन्स असतात आणि ओके. साधारणतः समजा एक 20 मिनिटाची योगनिद्रा आहे किंवा 25 मिनिटाची आहे. ही तुमच्या गरजेनुसार असते आणि मग तुम्ही ज्यावेळेला की जिथे कुठे तुम्ही झोपता, हां. तर तिथे झोपल्यानंतर तुम्हाला त्या सूचना म्हणजे ते रेकॉर्ड तुम्ही लावल्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला सूचना द्यायच्या आहेत. तुमचं ओके. शरीर पूर्ण शिथिल होतं. मन जागृत अवस्थेमध्ये असतं आणि काही वेळेला असं होतं, की मला असं वाटतं, की मला झोप लागलेली आहे. हं. तरी पण त्याचा खूप चांगला उपयोग होतो. रिझल्ट्स त्याचे खूप छान येतात. जसं आपण मेडिटेशन म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, की प्रेझेन्समध्ये मी राहते. हां. ओके. त्या सूचना मी ज्यावेळेला ऐकते, त्यावेळेला मी प्रेझेन्समध्ये राहते. मी कुठली जुनी गोष्ट कॅरी करत नाही किंवा भविष्याची चिंता करत बसत नाही. हां. आत्ता ह्या स्थितीमध्ये माझ्या शरीरामध्ये एका सेकंदाला 350 पेशी जन्म घेतात आणि मग त्या जर अशा हेल्दी जन्माला येणार असतील, तर त्याचा नक्कीच परिणाम काय होणार आहे, की रोज मी ते करतीये, तर अशा अनेक हेल्दी सेल्स माझ्या बॉडीमध्ये आहेत. तर ओके. त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा फिजिकल लेव्हलवरती होणार आहे आणि मेंटल लेव्हलवरती पण माझा स्ट्रेस जो आहे तो कमी होणारच. मग या योग निद्रेचा काही टायमिंग असतो पर्टिक्युलर? ह्याच्यामध्ये कसं असतं, की तुमच्या गरजेनुसार आता जसं आपण म्हणतो, की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती पण मिळते हां. आणि ज्याला आपण म्हणजे मी जे म्हणतीये मगाशीपासून, की सबकॉन्शियस लेव्हलवरती आपण प्रोग्रामिंग ह्याच्यामुळे करतो.
तर ह्याच्यामध्ये कसं असतं, की तुम्ही समजा तिला गर्भवतीच्या बाबतीमध्ये आपण हं. घेऊया, की दुपारी तिला एक 30-40 मिनिटाचा वेळ आहे. तिने दुपारी केली, रात्री झोपताना केली, तर त्याचा खूप छान उपयोग होतो. कारण एनिवे तिचं आता म्हणजे शरीराचं शिथिलीकरण झालेलं हं. आहे. हे सगळं तिने ऐकलेलं आहे. तर तिला जेव्हा झोप येणार आहे, तर त्याच्यामध्ये मग नक्कीच ती टेन्शन्स कॅरी नाही करणार. म्हणजे एक्झॅक्टली मला वाटतं रात्रीचं टायमिंग परफेक्ट आहे का हो, यासाठी? हो, हो. नक्कीच. झोपेच्या आधी योगनिद्रा करणं उपयोगाचं होतं. दुपारच्या वेळेला पण आपण काही जणांना सांगतो करण्यासाठी. ओके. स्पेसिफिकली ज्यांचे IVF आहेत किंवा हां. ज्यांचे अबॉर्शन्सची हिस्ट्री आहे आणि त्यांना असं वाटतंय, की माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल का? माझं बाळ नॉर्मल म्हणजे पूर्ण दिवस भरतील हां, का? हां, हां, हां. तर अशा केसमध्ये आपल्याला मग ते रिपीटेड म्हणजे तिला सांगतो आपण, की तू दुपारी पण कर, रात्री पण कर योगनिद्रा. भारतामध्ये वैदिक शास्त्र आहे, तर मंत्र, जाप हं. ह्या गोष्टी तर आहेतच. तर एखाद्या प्रेग्नंट महिलेने ती प्रेग्नंट असताना कुठले मंत्र वारंवार म्हटले पाहिजेत? रामरक्षा स्तोत्राचे खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. कारण ते रक्षा कवचच आहे ना. हां. विष्णूचं रूप आहे राम आणि विष्णू काय करतो? तर जगाची पालना करतो. बरोबर. त्याच्यामुळे तो तुमचं आणि तुमच्या बाळाचं करणारच आहे. करेक्ट. हनुमान आहे, तो चिरंजीवी आहे म्हणून हनुमान चालीसा आहे किंवा हां. मारुती स्तोत्र आहे. तर ते दोन्हीपैकी एक म्हणणं गरजेचं आहे. दुर्गा 32 नामावली जी आहे, तर ओके. ती पण तिच्या जे माइंड आहे, तर त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. अथर्वशीर्ष आहे. अथर्वशीर्ष पण महत्वाचा आहे. ओंकाराचा जप जो आहे, तर तो ओंकाराचा जपसुद्धा करणं खूप फायद्याचं आहे. या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हं, एक बाप म्हणून, एक हं. वडील म्हणून त्या व्यक्तीची काय जबाबदारी असली पाहिजे? की आता साधं आहे, की तुम्ही दोघंच जर राहत असाल, तर एखाद दिवशी एखादी म्हणजे कापडाची अ, काय ते ओढणी किंवा असं काहीतरी पोटाला बांधावं आणि किचन ट्रॉलीमध्ये भांडी लावून बघावीत आपल्याला लावता येतात का? हां. वॉशिंग मशीनमधनं कपडे काढून ते वाळत घालावेत आणि बघावं. म्हणजे त्याला लक्षात येईल, की प्रेग्नन्सीमध्ये तिला डे टू डे कामं करताना पण किती त्रास होतो. हं. आणि मग की चहा केला ना तिने, चहा घेतला ना, तर आपण कपबशा उचलून ठेवाव्यात. तिथे हे लक्षात घ्यायचंय, की शेअरिंग इज केअरिंग. हां. तू स्पेशल तिला फुलं रोज आणून दे, असं नाहीये. ओके. करेक्ट. पण डे टू डे, की तुझं अंघोळ झाली आहे ना, तर तू तुझं टॉवेल व्यवस्थित वाळत घाल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, की आपल्या गोष्टी व्यवस्थित करणं, घरातली जी कामं आहेत, तर त्याच्यातली कुठली मी करू शकतो? हां, हां. कशाला मी हातभार लावू शकतो? हे बघून करणं जे आहे, तर हे खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं ओके. मुलं आता जागरूकपणे त्या गोष्टी करतात खरं. पण यामध्ये मी मुलांना अजून एक सांगेल, की तुम्ही म्हणजे तिचे लाड करा, कोड-कौतुक करा, पण फाजील लाड पण करू नका. ओके. की तिला स्वयंपाकच होत नाहीये करायला, मग रोजच Zomato केलं, तर असं हां. नकोय. मग तुम्ही मावशी लावा स्वयंपाकाला एखादी. आता वॉकिंग करायचंय, समजा ती वॉकिंगला जातीये, तर चल आपण दोघं जण मिळून वॉकिंगला जाऊया. त्यावेळेला दोघं जण गप्पा मारूया किंवा मग हे पुस्तक अच्छा तू हे पुस्तक वाचतीयेस का? मग आज मी वाचू का थोडंसं? मग तू ऐकतेस का? तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या होणं गरजेचं आहे. आता पुस्तकांचा विषय घेतलात, की मग या महिलेने हं. कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, जेणेकरून गर्भावर चांगले संस्कार होतील? तिला अननेसेसरी तो पण लोड देतात हां सगळेजण, की तिने भगवद्गीताच वाचली पाहिजे, तिने हां. ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे आणि जे तिला लिंक होत नसतं. हं. तिला वाचनाची आवड आहे ना, तर वाचू देत ना सुधा मूर्तींचं. हां. आत्ता ती रिलेट करू शकतीये ना त्या गोष्टी, ते पुस्तकं. तर ते वाचू देत. द. मिरासदार वाचू देत. पु. ल. देशपांडे वाचू देत. म्हणजे असं जरुरी नाहीये, की ह्या पिरियडमध्ये तिने फक्त तत्वज्ञानच वाचलं पाहिजे. ओके. आता विषय निघाला म्हणून सांगते. आमच्या क्लासमध्ये तर असं असतं, की आत्ता मी तुम्हाला दाखवते, की मी कुठली पुस्तकं वाचली प्रेग्नन्सीमध्ये. मग हां. ती तुम्ही शेअर करा. मग मुली पाठवतात त्याचे फोटो. मग "अरे, तू हे वाचलंस का? मग मी ते नाही वाचलं." मग त्या एकमेकींशी ते शेअर करतात. ओके. आणखी त्या पुस्तकांमध्ये म्हणजे त्यांना काही इंटरेस्टेड वाटलं, तर हां. आमच्या क्लासमध्ये एक सेशन तसंही असतं, की त्या त्याचं वाचन करतात. ओके. म्हणजे आत्ता तर आता गणपती आहेत, तर गणपतीमध्ये असं झालं, की आता आम्ही हे केलं होतं, की प्रत्येकीने गोष्ट सांगायची हां. आणि गणपतीची गोष्ट सांगायची. 1-1, ओके. 2-2 मिनिटामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाच्या. आणि मग ते एक सगळं म्हणजे जे म्हणतो ना, की माहोल तयार होणं हां. आणि मग आता तुम्ही विचार करा, की
ह्या तयार झाल्या ना, त्यांना उद्या त्यांच्या बाळाला गोष्टी सांगायच्यात. तर करेक्ट. त्यांना जरुरी नाहीये, की त्या मोबाईल समोर ठेवतील आणि तू जेवण कर. हां. बाळाला भरवताना त्या स्वतः बाळाला गोष्ट सांगू शकतात ना तिथे. करेक्ट आहे. आता दहीहंडी होती त्यावेळेला, की कृष्णाच्या गोष्टी आहेत. तर हां. त्यावेळेला आम्ही 2 दिवस तेच सेशन घेतलं, की प्रत्येकीने कृष्णाची एक गोष्ट सांगायची. मग ती लहानपणाची असू देत, नाहीतर अगदी महाभारतातल्या काळातली असू देत. ओके, ओके. पण मग ह्याच्याने काय होतं माहिती का, की त्यांचा म्हणजे त्यांचं जे की अरे, आता टास्क काय आहे? मग माझ्याकडे गणपतीच्या 4 गोष्टी तरी पाहिजेत गणपती बाप्पाच्या हां. किंवा श्रीकृष्णाच्या, बाळकृष्णाच्या. माझ्याकडे 4-5 गोष्टी तरी पाहिजेत. कारण जी गोष्ट मला माहिती आहे तीच हिने सांगितली तर? हां. आणि मग ते वाचन नॅचरली होतं. धार्मिक तर खूप छान म्हणजे आत्ता जसं आता श्रावण महिना होता. तर श्रावण महिन्यामध्ये एक दिवस असंच एक एकीने सांगितलं, की मला नाही जमणार. मला आज मंगळागौरीची कथा वगैरे वाचायची आहे क्लासला. हां. मग दुसरीने विचारलं, की "काय असतं ते?" मला माहितीच नाहीये ते. हां. मग मी म्हटलं, "ठीक आहे, आता एक काम करूया. उद्याचं सेशन जे आहे ना, तर ते ती कथा तू वाच." आणि मग अ, बाकीच्यांना माहिती होईल. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, तर ती पण ह्या माध्यमातून मुलींना माहिती पण होते ना त्याची. हां. प्रेग्नंट महिलेने कुठले योगासन केले पाहिजे? योगाभ्यास म्हणतो किंवा आसनांचा अभ्यास म्हणतो. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, की हा ट्रायमिस्टर वाईज वेगळा असतो. पहिल्या 3 बरं. महिन्यांमध्ये, त्याच्यानंतर दुसऱ्या 3 आणि तिसऱ्या 3 महिन्यांमध्ये. हा चेंज होत जातो. हे हां. गरजेचं आहे. म्हणजे नॉर्मल तुम्ही क्लासला जाताय कुठल्यातरी फिटनेस क्लासला जाताय आणि तिथेच तुम्ही प्रेग्नन्सी योगा करताय, तर हे योग्य नाहीये. हां. कारण ते आता जसं की फॉरवर्ड बेंडिंगचं आसन मी एखादं करतेय, तर ते तिला कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. हां. हे लक्षात घ्यायचं आहे. पण मग मी तिला एकदम मग फॉरवर्ड बेंडिंग नाहीये, मग मी बॅकवर्ड बेंडिंगच सांगितलं किंवा मग मी तिला भुजंगासनच सांगितलं, तर हे चुकीचं आहे ना. हां. तर मग आपण तिला कुठली आसनं घेतली पाहिजेत, तर त्या ट्रायमिस्टरमध्ये तिच्या शरीराची जी गरज आहे, हां. तर त्याच्यानुसार घेतली गेली. ओके. ओके. आता जसं की वक्रासन आहे, तर हे हां. वक्रासन आपण त्यांचं घेऊ शकतो किंवा गोमुखासन सारखं आसन आहे, हे ओके. तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण फॉर एक्झाम्पल आता सगळीकडे येतं, की मालासन हां. करायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये किंवा स्क्वॉट्स करायचे. तर हे अजिबात रिकमेंडेड नाहीये, की तुम्ही जनरलाइज कारण योगा हे योगशास्त्र आहे लक्षात घ्या. ते हां. शास्त्र आहे, त्याच्यामागे सायन्स आहे. करेक्ट. कुठल्या महिन्यामध्ये काय घ्यायचं आहे किंवा काय नाही घ्यायचं आहे, हां. हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके. नाहीतर असं होतं, की जसं की मालासन केलंय, लोअर प्लासेंटा आहे. मग तिथे तिची जी प्रेग्नन्सी आहे, हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि मग अबॉर्शनचे चान्सेस खूप जास्त होतात तिथे ओके. किंवा लवकर डिलिव्हरी होऊ शकते. तर हे पण उदाहरणं आहेत. त्यामुळे ओके. योगाभ्यास करायचा असेल, तर तुम्ही तो आवश्यक कराच मी म्हणते. करायचा असेल तर हं. नाही, योगाभ्यास तुम्ही कराच, पण तो त्यातल्या तज्ञांकडनं करा. ओके. आता आसनांचं तर कळालं आपल्याला. पण तुमच्याकडे ज्यावेळेस क्लासला त्या लेडीज येतात, मग ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, तर अशा कुठल्या काही प्रेरणादायी तुमच्याकडच्या काही गोष्टी आहेत, घटना आहेत? एकीने क्लास लावला होता. क्लास ती करत होती आणि साधारणतः म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये वगैरे तिने क्लास जॉइन केला हां. आणि मग तिचा मला मेसेज आला 1-1.5 महिन्यांनी, की "मी बोलायचंय म्हणे मला तुमच्याशी. आपण कधी कॉल करूया?" मग माझी जी वेळ असते साधारणतः दुपारची वेळ मी तिला दिली, की "ह्या वेळेत हां. तू फोन करशील मला." असं. त्याच्यामध्ये तिने मला सांगितलं, की ती प्रेग्नंट राहिली. पण असं झालं, अशा कंडिशन्स आल्या, की म्हणजे पुढच्या काळामध्ये ती सिंगल पॅरेंट असणार आहे. ओह! आणि त्या कंडिशन्समध्ये तिला म्हणजे आता मी हे गर्भ ठेवू का अबॉर्शन करू? आणि प्रचंड ट्रॉमा होता आणि ह्या गोष्टी म्हणजे ती म्हणे, की माझ्या आई-वडिलांना सांगितलं ना, तर त्यांनाही टेन्शन येणार आहे. हां. सासूबाईंना काय सांगायचं, काय नाही सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे आणि मॅडम म्हणजे माहीत नाही मी किती स्ट्रेस कॅरी करते. कारण मी कमवती आहे किंवा काय, पुढं माझं हे नक्की आहे. आणि ह्या केसमध्ये म्हणजे एक दिवस असा होता, की मला लक्षात आलं, की आता काही सोल्युशन नाहीये माझ्यापुढे आणि मी सुसाईड करणार आहे. ओह! आणि
त्या केसमध्ये मला माहिती नाही कसं, पण मी म्हणजे क्लास जॉइन केला आणि आज मी ह्या फेजमध्ये आहे, की म्हणजे माझ्यामध्ये इतका चेंज झालाय, की म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. आणि मग मी तिच्याशी म्हणजे तिचं बोलताना तिचं काउन्सिलिंग वगैरे ह्या हां. सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर तिची म्हणजे डिलिव्हरी झाली. मग त्यावेळेला ती माझ्याशी बोलली ना, तर त्यावेळेला ती मला म्हणाली, की म्हणजे मी ज्या गोष्टी तुमच्याशी बोलले ना, त्या मी माझ्या आईशी पण बोलू शकत नव्हते. ओह! इत आणि अशा प्रकारे मी तुमच्याशी बोलले. त्यावेळेला माझ्यावरती इतका ताण होता. आणि ज्यावेळेला तुम्ही म्हणालात ना, की तुझं म्हणून हां, तुला असं वाटतंय, की माझं म्हणून कोणी नाहीये आणि तुझं एक जीव तू जन्माला घालतीयेस, हां. जो तुझाच आहे. तुझंच विश्व आहे ते हं. आणि त्याची मला प्रचिती येतीये. म्हणजे माझं जे काही काय म्हणू शकतो दुःख किंवा हे आहे, ग्रीफ जे आहे ते आता कुठेच नाहीये. हां. म्हणजे माझं आयुष्य जे आहे, तर त्याच्यामध्ये जे घडून गेलेलं आहे, ते मी एक्सेप्ट केलंय आणि माझं जे बाळ आहे, ह्या बाळाला मी कशी घडवणार आहे. ओके. तर हा जो माझा प्रवास आहे किंवा आज मी जे कोणी आहे, म्हणजे आजही सांगताना काटा येतो अंगावरती, पण ती सांगते, "आज मी आहे किंवा माझं बाळ आहे." याला कारण फक्त त्या दिवशीचं आपलं संभाषण. ओह! तर असे अनेक म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, की आपल्या जवळचे अगदी आतले प्रसंग असतात. काही वेळेला असं पण होतं ना, की आपण हे शेअर करावं की नाही, खूप पर्सनल गोष्टी असतात किंवा ओके. फॅमिलीचं म्हणजे कितीतरी वेळा असं होतं, की म्हणजे मी बोलते किंवा मी सांगते आणि मग त्या सासू-सुनेचं बॉन्डिंग तयार होतं. हां. कारण मी तिला सांगते, की "अगं त्रास होतोय ना? हो, त्रास होतोय. असं होतंय ना? हो, होतंय." मग तुझ्या सासूला पण असंच झालं असेल ना, जेव्हा तुझं म्हणजे नवऱ्याच्या वेळेला ती हां. प्रेग्नंट असेल त्यावेळेला आणि मग तिचा दृष्टिकोन चेंज होतो तिथे. हां. तर ते पण म्हणजे ते रिलेशन्स जे आहेत ते किंवा नवरा-बायकोंमधले रिलेशन्स जे आहेत तर ते सुद्धा खूप वेळा छान होऊन जातात. म्हणजे इव्हन माझं 9व्या महिन्यामध्ये एक वेगळं सेशन असतं. नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी ते ओके. घेते. ज्याच्यामध्ये ती मुलगी असते, तिची आई असते बरं. आणि ती दवाखान्यात जाणार ज्यावेळेला त्यावेळेला कोणी असेल सोबत तर हं. ते जे कोणी असेल त्यांच्यासाठी एक सेशन घेते मी. ओके. तर परवा दिवशी म्हणजे ह्या महिन्यामध्ये सेशन झालेलं, तर त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या ताई म्हणाल्या, की "मी खरं सांगू का? माझी मुलगी आहे, पण मी एवढ्या गोष्टी तिला सांगूच शकत नाही आजच्या जनरेशनला. हां. पण ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि तिने केल्या." आणि कितीतरी गोष्टी ह्याच्यातल्या अशा होत्या, की मलाही स्ट्रेस होता. ओके. मलाही असं वाटायचं, की नाही बाबा आता मुलीची डिलिव्हरी म्हणजे जबाबदारी आहे, जमेल का? मी कसं करू? काय करू? हां, हां. पण आजचं हे सेशन आहे ना, ह्याच्याने माझाही स्ट्रेस कमी झाला. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर म्हणजे आम्ही क्लासमध्ये खूप अनुभवतो आणि मी ओके. जसं म्हणते ना, की म्हणजे माझी फॅमिली जी आहे ना, तर ती डे टू डे अशी एक्सपांड होतीये. ओके. ओके. कारण ह्या सगळ्या म्हणजे माझ्याच मुली आहेत किंवा म्हणजे त्यांची प्रेग्नन्सी असते, त्यांचं डोहाळे जेवण असतं त्यावेळेला डोहाळे जेवणाला या बरं का. मग कोणीतरी कोल्हापूरवरून असते, कुणीतरी हां. कुठनं तरी असते. नाही तुम्ही बाळाला बघायला तरी या आमच्याकडे. असं इथपर्यंत बारशाचं निमंत्रण असतं. कोणीतरी अगदी तुम्हाला बारशापर्यंत नाही जमलं, पण पहिल्या वाढदिवसाला तरी या. ओके. म्हणून आपल्याला इन्व्हाईट करतं. तर ते त्या फॅमिलीचा एक पार्ट म्हणूनच करतं ना. हे ओके. रिलेशन्स किंवा बॉन्ड्स निर्माण होतात म्हणूनच या गोष्टी होतात. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आता आपण तुमच्या त्या क्लासविषयी बोलतोय. एक्झॅक्टली त्याविषयी सांगा ना, नक्की क्लासचं नाव काय आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हे करताय? गेली 6 वर्ष गर्भसंस्कार या क्षेत्रामध्ये मी काम करते. हां. अनाहत योगा, अ पाथ टू गर्भोत्सव ओके. असं माझ्या क्लासचं नाव आहे. बरं. की गर्भोत्सवच आहे तो हां. आणि त्याचा जो मार्ग आहे तो सुकर व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र इथं काम करतो. तर ह्याच्यामध्ये माझ्या क्लासमध्ये मी डेली 3 सेशन्स घेते. पहिलं सेशन जे असतं ते जसं मी म्हटलं अर्ध्या तासाचं असतं, ज्याच्यामध्ये प्रार्थना, श्लोक, स्तोत्र हां. वगैरे ह्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर 1 तासाचं जे सेशन असतं ते योगाभ्यासाचं असतं आणि ओके. त्याच्यानंतर अजून एक ॲडिशनल सेशन मी घेते, ज्याच्यामध्ये
आम्ही ॲक्टिव्हिटीजचं सेशन घेतो. याच्यामध्ये आम्ही काही ॲक्टिव्हिटीज मंडाले आर्ट आहे, मेहंदी आहे, ओह! रांगोळी आहे किंवा जसं मी मगाशी म्हटलं, की गोष्टी सांगणं आहे, बडबड हां. गीतं आहेत. तर ह्या सगळ्यांचं ते ॲक्टिव्ह सेशन जे आहे, तर हे साधारणतः पाऊण तासाचं. असे 3 ओके. सेशन्स असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आठवड्यातून 4 दिवस माझा ओके. क्लास असतो. Zoom प्लॅटफॉर्मवरती हा क्लास असतो. म्हणजे क्लासला येताना जर कोणी डाऊटफुल असेल, तर मी त्यांना फक्त एवढंच सांगते, की तुम्ही क्लास अटेंड करा आणि जर तुम्हाला असं वाटलं, की नाही मला वाटत आहे, हा क्लास योग्य नाही हां. वाटत आहे, तर तुमची 100% फी मी दुसऱ्या दिवशी रिफंड देईन. ओके. एवढी मी गॅरंटी देते. जर कोणाला मॅडमच्या त्या क्लासला जॉइन करायचं असेल, तर स्क्रीनवरती खाली नंबर दिसतोय. त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅडम आता शेवटचा प्रश्न. समजा एखादी गर्भवती स्त्री आहे. तिला तिच्या बाळावर गर्भसंस्कार करायचे आहेत. हं. तर 5 अशा कुठल्या टिप्स आहेत, ज्या तिने त्या फॉलो केले पाहिजेत, जेणेकरून ते बाळ हेल्दी आणि छान टवटवीत जन्माला येईल? कुठलीही गोष्ट जी आहे, की हे झालंच पाहिजे, हे हां. केलंच पाहिजे, हा लावायचा नाही, हे पहिली गोष्ट आहे. ओके. कारण कुठल्याच गोष्टीचा अट्टहास नको आहे. हां. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, की आहार हा तुम्ही खूप हां. व्यवस्थित घ्यायचा आहे. तुमचं एक्सरसाइज आहे, तुमचं हं. वॉकिंग आहे, ह्या गोष्टी पण तुम्ही व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे, की मी केलेली प्रत्येक गोष्ट ही बाळापर्यंत पोहोचतीये, हां. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग मी तो स्ट्रेस किती कॅरी करायचा? हां. ओके. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की मला एक फ्रेम ठेवायची आहे, ज्या फ्रेममध्ये माझी फॅमिली असणार आहे. हां. मी, माझं बाळ, माझा नवरा, माझे सासू-सासरे, माझे आई-बाबा ह्याच्या व्यतिरिक्त जे काही दिसतंय Facebookवरती, हां. Instagramवरती किंवा काय, त्याच्यानी माझ्यावरती परिणाम नाही झाला पाहिजे. ओके. हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडिया जो आहे, तर हा सोशल मीडिया हा किती, हे खूप महत्त्वाचं आहे. हे कळणं मुलींना खूप गरजेचं आहे. मला वाटतं ज्या कोणी गर्भवती स्त्रियांनी हा पॉडकास्ट पाहिला असेल, तर त्यांना नक्कीच कळालं असेल, की काय गोष्टी करायच्यात, काय गोष्टी नाही करायच्यात. मला वाटतं मॅडम खूप वेळ झालाय. आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचेही खूप सारे धन्यवाद. कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जेवढा आपण म्हणजे प्रत्येकजण जेवढ्या जागरूकतेने किंवा डोळसपणे या विषयाकडे बघेल, तेवढं मला वाटतं आपली जी परंपरा आहे, तो समृद्धतेचा वारसा जो आहे, तो आपण पुढच्या पिढीकडे सोपवू. तर हे ह्याचा जो अवेअरनेस आहे, हां. तर तो क्रिएट करण्यासाठी हा पॉडकास्ट किंवा हा प्लॅटफॉर्म आपण त्याच्यासाठी हां. वापरतोय, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाही, नक्कीच मॅडम. जी गरज आहे आत्ता ते आपण केलंच पाहिजे. सो तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.